राहुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम। असा आरोप केला जातोय सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये, ज्याचा बेसच खोटारडेपणा आहे। असे राजकारणात जेव्हा येतात तेव्हा राजकारणाचं जे एक वातावरण असतं ते कलुषित व्हायला लागतं। गणेश गीतेंनी 8 दिवसापूर्वी माझ्यावर आरोप केला होता की मी खोटी आपली ऑडिओ क्लिप केली। आता ही ऑडिओ क्लिपचे मी जेव्हा पडताळणी केली पोलिसांनी ती खोटी निघाली, म्हणून मी काल सीपींना पत्र दिलंय की ही खोटी ऑडिओ क्लिप त्यांनी माझ्या नावाने व्हायरल केली म्हणून गुन्हा दाखल करा। दुसरा आज ते म्हणता हल्ला केला। आज जेव्हा त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी पैसे वाटत होते तेव्हा नागरिकांनी त्यांना पकडलं आणि तिथे जेव्हा काही मुलं गेले तेव्हा तिथं आपलं व्हिडिओ क्लिप आहे की गणेश गीते यांच्या त्या कार्यकर्त्यांना आणि भावाला पोलिसाच्या ताब्यात द्या, पोलीस येऊन गाडीत बसतानाचे व्हिडिओ आहे। जर नागरिक आज इलेक्शन हातात घेत आहे, ह्या भ्रष्टाचारी लोकांपासून जे पैसे वाटले जात आहे त्याला रोखतायत आणि कुठल्याही प्रकारच्या कोणाला हात न लावता जर पोलिसांच्या ताब्यात देत आहे तर हल्ला होण्याचा प्रश्न येतो कुठून? त्याच्यामुळे कुठेतरी निवडणुकीला वेगळं वळण द्यायचं, जे वातावरण समोरच्याचं चांगलं आहे त्याच्यावर कुठेतरी आरोप प्रत्यारोप करायचे आणि कुठेतरी सिंपथी मिळवायची, यासाठी हा चाललेला एक बालिश खटाटोप आहे। त्यांची बाजू घेत पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी केली। आता कारवाई होणार काय? जर का त्यांचे लोक जर पैसे वाटतायत, जर पोलिसांकडे जर व्यवस्थित त्यांना धरून पकडून दिलेले पोलीस मॅटर झालेले, तर आता कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे का माझ्यावर? कारण तिथे जर माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे, व्हिडिओ क्लिप मध्ये सगळे कार्यकर्ते सांगताय की ह्या कार्यकर्त्याला पोलिसांमध्ये द्या, पोलीस जमा करा आणि तसे प्रूफ आहेत। सुप्रियाताई ज्येष्ठ नेते आहेत, एक शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कन्या आहेत, त्यांनी थोडस जी फॅक्ट आहे आणि फिगर ते बघितलं पाहिजे काय चालू आहे। एक तर नाशिकमध्ये 800 कोटीच्या भ्रष्टाचाराचे ज्याच्यावर आरोप आहे, अशा ठिकाणच्या लोकांना हे तिकीट देतात, उमेदवार देतात आणि जेव्हा ते पैशाचा वापर करता तेव्हा त्यांना संरक्षण द्यायला जाता। मला वाटतं हा लोकशाहीला काळिंबा फासणारा आपण देखील काही पोलिसांमध्ये पोलीस आयुक्तांची भेट घेऊन काही तक्रार देणार आहात का या संदर्भात? क्लिप्स आहेत आपल्याकडे? हो, नक्कीच पोलीस आयुक्तांची तक्रार घेऊन, कारण मला मागे आपण विचारलं होतं ऑडिओ क्लिप बाबत, तेव्हा मी म्हटलं होतं कंप्लेंट ते नाही करणार, मी करेल, मी केली आणि मी खरा ठरलो, मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे। आणि तसंच आजही जे झालंय हे आमच्या लोकांनी पैसे पकडले, खरे आम्ही आहोत, कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत। आणि हे फक्त 20 दिवसात, तुम्ही सांगा पूर्ण महाराष्ट्र बघतोय, 20 दिवसात कोणाला निवडणूक लढवता येते का? 4,08,000 मतदार आहे, फक्त पैशाच्या भरोश्यावर निवडणूक आहे। 2-2 हजार रुपये मत वाटू राहिले आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता जेव्हा पैसे विकत घ्यायला कुठेतरी विरोध करते तेव्हा हे असले आरोप होतात। आपण जो आरोप केलेला आहे, आपण जो दावा करताय की पैसे वाटत होते, तसे काही पुरावे व्हिडिओ आपल्याकडे मिळालेले आहेत? हो, तसे मिळालेले आहेत पैशाचे आणि ते आम्ही सीपी साहेबांना देतोय। मागचे जे ऑडिओ क्लिप तुम्ही सांगताय नेमकं काय घडलं होतं? ते गणेश गीते एक डमी उमेदवार उभा केला होता। आपल्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये गणेश गीतेंनी सगळ्यांना बोलवून राहुल ढिकले एका माणसाला 15-20 लाख रुपये देऊन गणेश गीते म्हणून डमी उमेदवार उभं करा म्हणून ऑडिओ क्लिप ऐकवली होती। आणि त्याच्यानंतर आपण सर्व माझ्याकडे बाईट घ्यायला आले होते, तेव्हाच मी म्हटलं होतं की गणेश गीतेंवर मी फौजदारी केस करेल। मी त्याप्रमाणे अर्ज दिला, पोलिसांनी शहानिशा केली आणि ती ऑडिओ क्लिप जी आहे ती खोटी होती, त्याच्याशी माझा काही संबंध नव्हता हे प्रूव्ह झालं। आणि त्या याच्यात मी कायदेशीर सल्ला घेऊन काल गणेश गीते यांनी माझी बदनामी केली, खोटे डॉक्युमेंट्स बनवून ते माझ्या नावाने दाखवून मला त्रास दिला, हे गुन्हे दाखल करण्यासाठी कालच पोलीस आयुक्तांकडे काल अर्ज दिलेला आहे।